दर्शक नमस्कार. ग्राउंड रिपोर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. ग्राउंड रिपोर्टचा आजचा विषय आहे एस टी कर्मचाऱ्यांचा संप. आजही एस टी कर्मचाऱ्यांचा संपाचा जो तिढा आहे तो कायम आहे. मुळात एस टी कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती आहे विलिनीकरणाची, अर्थात सरकारी जे कर्मचारी आहेत तर त्यांच्याप्रमाणे वेतन मिळावं. याचबरोबर त्याच्यातला आणखीन एक भाग असा येतो की या कर्मचाऱ्यांना वेळेवरती वेतन मिळावं आणि यासह अन्य एस टी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत आणि यासाठी एस टी कर्मचारी आज रस्त्यावर उतरलेले आहेत. आंदोलनाची भूमिका, राज्यभरातली जी एस टी सेवा आहे ती ठप्प झाली. अर्थात संपाच्या संदर्भामध्ये सरकारकडून बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. विषय असा आहे की तो न्यायालयापर्यंत देखील गेला आहे. त्याच्या देखील निर्णयाकडं किंवा सुनावणीकडं एक सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुळात एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत तर त्या कशा पद्धतीच्या आहेत आणि त्याच्यातली गंभीरता कशी आहे. कारण आपण जे चित्र पाहिलं तर राज्यभरामध्ये जवळपास 36 एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकीकडे काल परवापर्यंत आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या असं एक आपण गंभीर स्वरूप राज्यातलं पाहत होतो. आता मात्र एस टी कर्मचारी जे आहेत तर ते स्वतःचं जीवन संपवत आहेत आणि जीवन संपवतात एकाच कारणासाठी की न्याय मिळत नाही आहे. यापूर्वी देखील एस टी कर्मचाऱ्यांची आंदोलनं झाली, प्रत्येक वेळेला बैठका झाल्या, परंतु ठोस कुठलीही कृती झाली नाही. तात्पुरता इलाज केला गेला आणि त्याची गंभीरता म्हणून आज आपल्याला दिसतं आहे की एका निर्णायक भूमिकेमध्ये एस टी कर्मचारी आलेत आणि आता कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही अशी एस टी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. आपण सोलापुरातलं जे एस टी आगार आहे तर तिथं आहोत आणि तिथं आपण पाहतो की हे जे सगळे एस टी कर्मचारी आहेत तर ते इथं आंदोलनाला बसलेले आहेत. प्रत्येकाचे जे अनुभव आहेत ते जाणून घेणं आज महत्त्व, त्यांची जी मागणी आहे मुळामध्ये तीसुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आज एवढे दिवसानंतर आणि एकीकडे आपण पाहतो आहे की सरकारनं कारवाईचं सत्र देखील सुरू केलं. म्हणजे निलंबनाचे जे फरमान आहेत ते निघत आहेत. पण हे सगळं निघत असताना एस टी कर्मचारी आज मात्र म्हणतो की तुम्हाला काय करायचं ते करा, पण आंदोलनापासून आमची माघार नाही किंवा न्याय मिळालाच पाहिजे अशी एस टी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते जाणून घ्यायचं आहे. आज एवढ्या दिवसापासून संप सुरू आहे. मागणी काय आणि अनुभव काय येत गेले तुम्हाला? साधारणपणे किती वर्षापासून तुम्ही सेवेत आहात? मी 13 वर्षापासून सोलापूर एस टीमध्ये कंडक्टर म्हणून काम करतो आहे. तर माझा पेमेंट निघतो टोटल 23,500 रुपये. 13 वर्षाच्या मानानं तो पेमेंट काहीच नाही. निदान कमीत कमी 28 ते 30 हजाराच्या आसपास माझा पेमेंट पाहिजे होता. आणि हे सरकार आम्ही जवळजवळ 15 ते 16 दिवसापासून संपावर आहोत उपोषणाच्या. तर एक जणसुद्धा म्हणजे प्रतिसाद देत नाही आहे. जसा हवा तसा प्रतिसाद तर लांबच राहिला, पण कुणी येऊन साधी चौकशी पण करत नाही किंवा आमचं मन येऊन समाधानसुद्धा करत नाहीत त्या विषयावर. आपण काहीतरी तोडगा काढूयात हा विषयच काढत नाहीत. आणि कालच्या परवाच्या ह्याच्यामध्ये म्हणलं की त्यांनी 12 आठवडे लागतात समिती नेमाला, शिष्टमंडळ सगळं देखरेख म्हणजे अहवाल वगैरे सादर करायला. मला एक सांगा, एका रात्रीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र चालवण्यासाठी यांची सरकार बसवण्याची तयारी होती, पहाटे शपथविधी यांचा तयार होतो. मग इथं एस टीचं शासनात विलिनीकरण करण्यासाठी यांना का 12 आठवडे लागतात? हा सरकारला संपूर्ण आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनेच सवाल आहे की संपूर्ण महाराष्ट्र चालवण्यासाठी जर तुम्ही एका रात्रीतनं सगळं सत्ता स्थापन करून पहाटेचा शपथविधी सोहळा साजरा करताय, मग त्या अर्थी आम्हाला कशाला 12 आठवडे लागतात आमचं एस टी शासनात विलिनीकरण करायला, तुम्हाला अहवाल सादर करायला? नाही, पण याचबरोबर एक दिसतं की आपल्या विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो न्यायालयात देखील केला आणि त्याचा देखील एक भाग समोर येतो की कुठेतरी चालवून कर्मचाऱ्यांनी धीर धरावा आणि त्या बाबतीची कार्यवाही पूर्ण व्हावी अशी अपेक्षा सरकारकडनं बोलून दाखवली जाते. याबाबत काय वाटतं? अपेक्षा आमची एकच आहे, आमची विलिनीकरण करावं. पण आमच्या कामगाराबद्दल आता इथं जे आमच्या इथं एस टीमध्ये 22 कर्मचारी संघटना आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंटाळून त्या संघटना विरहित हा लढा सर्व कर्मचारी मिळून केलेला आहे. आमची एकच मागणी आहे, जे विलिनीकरणशिवाय काही नाही. 2017ला आमच्याबद्दल ह्याच विषयावर कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीचा आज तागायत कुठलाही निर्णय अहवाल सादर झालेला नाही. त्यामुळे कुठल्याही कमिटीवर आणि निर्णयावर आम्ही नसून शासनाने आम्हाला विलिनीकरणाचा लेखी स्वरूपात जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवतो आहे. आज गेले 25 वर्ष मी एस टीत कंडक्टरचा वाहतूक नियंत्रणपदी झालो. आज माझी पगार 30,000 आहे. मी माझ्या मुलांना, घरच्यांना कुठल्याही प्रकारचं सुख देऊ शकत नाही. आज मुलांची इच्छा असूनसुद्धा त्यांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही, केवळ तुटपुंजी पगार, वेळेत न मिळणाऱ्या पगारीमुळे.
आणि माझ्या सहकारी माझेच कॉलेज मित्र आज ते 60,000 पगार घेऊन शिक्षक सेवेत काम करतात, पोलीस खात्यात काम करतात. त्यांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांची इच्छा अपेक्षा, बायका पोराची अपेक्षा पूर्ण करू शकतात. पण मी एक एस टीचा कर्मचारी असल्यामुळं मी काहीच करू शकत नाही. ही माझी सर्वात मोठी शोकांतिका आहे. आतापर्यंत बऱ्याच वेळा पगाराच्या बाबतीत चर्चा झाली, पण काय घडत गेलं प्रत्येक वेळेला? पगारी हा आत्तापर्यंत आमच्या वेळेवर मिळत होत्या. कोरोनाचा काळखंड झाला, कर्मचाऱ्यांना कोरोनात अत्यावश्यक महाराष्ट्र शासन आणि आमचं प्रशासन कुठल्याही आम्ही काय कामाच्या बाबतीत विचारणा केलीच की तुम्ही अत्यावश्यक सेवेकरता असेल, पण अत्यावश्यक सेवेचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. अत्यावश्यक कर्मचारी म्हणून आम्हाला कोरोना काळात वापरलं, पण लसीकरणाच्या बाबतीत देखील आम्हाला त्याच्यात कुठलाही भाग दिला नाही. आम्हाला ते फ्रंट पेजवर घेतलेले नाहीत. आम्ही भांडण करून स्वतःहून आम्ही आमचं लसीकरण करून घेतलेले आहेत. त्यावेळेस मुंबई बेस्टला कोरोनाच्या काळात जवळजवळ माझ्या सोलापूर जिल्ह्यातून 1700 कर्मचारी बेस्ट सेवेसाठी गेले होते. बरेच कर्मचारी त्या काळात कोरोनाग्रस्त होऊन मृत्यू पावलेत. आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी आमच्या महामंडळाकडून प्रशासनाकडून मिळालेला नाही. संघटना विरहित आंदोलन तुम्ही म्हणता, संघटनावरचा कर्मचाऱ्यांचा विश्वास उडालाय का? कामगार आणि संपूर्ण आणि संघटनाने तुमच्यासाठी काय केलं? संघटनेसाठी आजपर्यंत काय केलं असतं तर ही वेळ कर्मचारी आलीच नसते. संघटनाने काय केलं? काहीच केलेलं नाही. संघटना हा शासनाच्या विलीनीत आणि सर्व संघटना ज्या आहेत ते त्या पक्षाशी संलग्नच असल्यामुळं त्यांचे जे दोन मुद्दे उपस्थित करायचे ते मान्य करून घ्यायचे आणि कामगारांना कुठल्याही प्रकारचे न्याय मिळवून दिलेला नाही. असं म्हणलं जातं की एस टी अडचणीत आहे आणि संप करून तुम्ही पुन्हा एस टी अडचणीत आणता असं म्हणतात. एस टी अडचणीत जसं तुम्ही म्हणताय, पण आज राज्य सरकार देखील तशाच प्रकारे अडचणीत आहे. पण तरी देखील एका रात्रीत सगळं आमदार खासदारचे पेन्शनबद्दलचा निर्णय तुमचा 5 मिनिटात होऊ शकतो. त्यावेळेस शासन किंवा अडचणीत नाही का? मग एस टीच्या कर्मचाऱ्यालाच द्यायला तुम्हाला का अडचण निर्माण होते? याचबरोबर आपल्याकडे एक असं म्हणलं जातं किंवा कर्नाटकातली जी एस टी आहे, एस टी महामंडळ आहे, ते मात्र प्रॉफिटमध्ये होतं, मग आम्ही मात्र लॉसमध्ये जातो. आणि तिथल्या ज्या कर्मचाऱ्यांचे पगार मात्र चांगले असतात, पण तेच काम तुम्ही करताय आणि इथं मात्र वेतन कमी मिळतं. हा फरक कशामुळे पडतो? हा फरक आहे प्रशासनाने केलेलं ते आणि ज्या युनियननी जी करार केलेत त्यामुळं हा फरक जाणवला. आम्हाला 2004-2008चा करारच मिळाला नाही. त्यामुळं मी 10 वर्ष मागे सरकलो पगारापासून. आज एक काळ 97-98च्या वेळेस एस टीत येणारा कर्मचारी हा पोलीस खात्यातून आणि शिक्षक खात्यातून आला किंवा त्या वेळेस 95-96च्या अगोदर एस टीत पगारी जास्त असायच्या, इतर क्षेत्रात पगारी कमी होत्या. ते कर्मचारी आज पश्चाताप झालेत. केवळ आमची करार पद्धती जी होती त्यामुळं आम्ही मागे पडलो. आमच्या पगारी वेळेवर मिळत नाहीत आणि आमचा करार व्यवस्थित झालेला नाही. आपण पाहतो की ते एस टी कर्मचारी आहेत आणि त्यातही महिला कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. रात्रंदिवस हे आंदोलन जे आहे ते चालूच आहे. एकीकडे हा सगळा थंडीचा माहोल आहे आणि अशा वेळी देखील हे आंदोलन जे आहे ते चालूच आहे आणि महिला कर्मचारी देखील तितक्याच प्रमाणामध्ये या आंदोलनात सहभागी झाल्यात. हे आंदोलन सुरूच आहे. काय मागण्यात आणि तुमचा एक अनुभव काय आला? एवढे वर्ष तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात. सर आम्ही यावर्षी दिवाळी पण साजरी केली नाही सर. सगळं सणवार सोडून सगळं लहान मुलं घरात सोडून आम्ही इथं संपत बसलो सर. शेतकरी मेल्यानंतर सगळे आमदार खासदार भेटायला येतात. माझ्या एस टीमधले आज 38 जण वारलेत सर, आत्महत्या केल्यात. एक जणसुद्धा त्यांच्या भेटीला कोणीसुद्धा आलं नाही सर. हे का? आम्ही देशाचे नागरिक नाहीत का? आम्हाला पण न्याय पाहिजे ना, आम्हाला पण शासनात विनंती करून द्या. नाही, आज वेगवेगळ्या संघटना येत आहेत, तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. अशा वेळेला काय वाटतं, जो काही प्रश्न आहे तो का सुटत नाही? संघटनेवर जेवढा विश्वास ठेवलेला होता कामगारांनी, कामगारांचा विश्वास होता की बाबा आपण संघटना जेवढ्या आपल्याला आता आमच्यात जेवढ्या संघटना होत्या ह्यांच्यावर विश्वास ठेवून की आपलं पुढं काय तर भविष्य उजळेल ह्या पद्धतीने बघितलं. पण ह्याच संघटनेने पूर्ण कर्मचाऱ्याचा सगळ्या स्वप्नांची माती करून टाकलेली आहे. त्यामुळं एकही कर्मचारी ॲडजस्ट होतात का सरकारला? हो होतात, हे 100% आहे सर, होतात. सांगा, संघटना कुणी निर्माण केली? कामगारांनी केली. कामगार आहे तर संघटना आहे, कामगार आहे तर संघटना आहे. कामगारांनी केलं, कामगारांनी संघटनेवर विश्वास ठेवला. संघटनेने काय केलं? सगळ्या कामगारांचा घात केलेला आहे. संघटना कुठली संघटना सांगा तुम्ही? कृती समितीवर विश्वास ठेवला, त्यांनी काय केलं? आज सगळ्यांचा घात केला. आज फक्त इथं जेवढे उभे आहेत सगळे संघटना विरहित फक्त कामगार म्हणून एकत्र आलेले आहेत आणि कामगार म्हणूनच शेवटपर्यंत लढत राहणार आहेत. कोणता अन्याय झाला तुमच्यावरती असं वाटतं?
ह्या सगळ्या आम्हाला फक्त बजावता एसटी कर्मचारी? हां बोल मॅडम बोल. आजपर्यंत संघटनेने कधीही कोणताही करार वेळेत केलेला नाही. 8चा करार तर झालाच नाही, 12चा करार 13 साली केला आणि 16चा करार तर अजूनपर्यंत रखडत आहे. 20चा कराराची तर मागणीच नाही. त्यामुळे आम्हाला संघटनेवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. आणि आज मी इथं सांगू इच्छिते की आज आम्हाला बाहेरून इतका सपोर्ट मिळतंय. जनता सपोर्ट करते, वीज महामंडळ सगळे आम्हाला पाठिंबा देतात. पण आमच्या ह्या संघटनेपैकी एकही संघटना येऊन आम्हाला म्हणली नाही की आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे. जी काय अन्यायाची भावना आहे ती कशा पद्धतीने, म्हणजे आजपर्यंत आपण म्हणतो की अन्याय झाला एसटी हो. कर्मचाऱ्यांना, तर कशा पद्धतीने झाला? हेच करार वेळेवर न करणं आणि करार केला तरी पण आता पहिला करार जो झाला विलिनीकरणात तुम्ही मागणी करताय, खरं तरी फार मोठी मागणी आहे. असं वाटतं का की मागणी मान्य होईल? हो वाटतं. कारण आम्हाला आमच्या कामगाराच्या एकजुटीवर विश्वास आहे. आजपर्यंत आम्हाला संघटनेवर नव्हता, पण आमच्या कामगारांच्या एकजुटीवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि या एकजुटीच्या बळावरच आम्हाला विश्वास आहे की आमचं एसटी मध्ये राज्य शासनामध्ये विलिनीकरण होणारच. मॅडम, आणखीन एक होतंय की आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा देखील प्रयत्न होतो. रोज आकडेवारी अशी होते की एवढे कर्मचारी कामावर गेले, तितक्या एसट्या रस्त्यावरती धावल्या. खरी परिस्थिती काय आहे? का फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय? हा फक्त फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. आमच्याच काही लोक जे फितूर आहेत, संघटनेचे असो किंवा इतर कुणी असो किंवा अधिकारी असो किंवा कुणी, ते फक्त संप फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे फक्त आमच्या कर्मचाऱ्यांना की असं बातमी सांगायची की इथं एवढ्या गाड्या सुटल्या आणि ह्यांचं संप कसा ह्यांचा विस्कटल हे फक्त त्यांनी बघत आहेत. हे अजिबात खरं नाही, हे फक्त अफवा आहे. कुठलाही कामगार आजपर्यंत फुटलेला नाही. 100% कामगार अजून संपामध्येच आहे, संपामध्येच राहणार. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत एकही कर्मचारी गाडी चालवणार नाही, कामावर जाणार नाही. महिला कर्मचाऱ्यांची ही एकंदरीत आपण सगळी परिस्थिती पाहतो की हे सगळं चित्र आहे. कशा पद्धतीचा अन्याय कर्मचाऱ्यावरती होतो त्याची एकंदरीत ही सगळी गाथा आपल्याला एस टी कर्मचारी जे आहेत तर ते सांगतायत. आता एक मुळात असं म्हणलं जाते की दम देण्याची भाषा वापरू नका आणि तुम्ही सहकार्य करा, पहिल्यांदा कामावर या, तुम्ही पहिली चर्चा करा, अशा पद्धतीचं म्हणणं आता सध्या आपल्यासमोर येतं आहे. खरोखरच म्हणजे आता हे सगळ्या चर्चेच्या पुढं गोष्टी गेल्यात का? हो सर, चर्चेच्या पुढं गोष्टी गेल्यात. आम्हाला ड्युटीला जावा म्हणून सांगतात, तुम्ही संप करू नका, ड्युटीला जावा. आणि दुसरा नोटिसा देखील नोटीस दिले सर. आमच्या डेपोमध्ये सर 10 जणांना सस्पेंड केलं सर. माझे लेडीज पण आहेत, त्याच्यामध्ये जेंट्स पण आहेत. 10 जणांना सस्पेंड केले सर, त्यांनी निलंबित केले. अजिबात होणार नाही सर. आम्ही सगळेजण एक आहेत सर शेवटपर्यंत. आता पण आहेत, आम्ही सगळे तयार आहोत. आम्ही जेवढे 10 जण झाले सस्पेंड झालेत ना, त्यांच्यासोबत आम्हाला पण सस्पेंड करा. आमची याची इच्छा आहे आणि आमची मागणी पण तेच आहे. ह्यांना सस्पेंड केलं तर आम्हाला पण सस्पेंड ठेवा तुम्ही सर. एकंदरीत आपण बघतो की एस टी कर्मचारी जे आर पारची जी लढाई आपण म्हणतो तर ती तशा पद्धतीची आपल्याला दिसते आणि तशा तीव्र भावनाच्या आहेत. आपण पाहतो की आता महिला कर्मचारी जे आहेत तर त्यांनी या ठिकाणी ही सगळी भूमिका मांडली की तुम्ही नोटीसा बजावल्या तरी देखील हरकत नाही. मुळामध्ये एक झालेलं आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडं आजपर्यंत गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही आणि आता देखील असाच काहीतरी सरकारचा समज असावा की आज आंदोलन होतं आहे आणि ते एक 4 दिवसात मिटेल, कुठल्या तरी आश्वासनावरती हे कर्मचारी मानतील. पण अशी परिस्थिती आता झाली नाही. कोणती गोष्ट कारणीभूत ठरली की हा संप एवढ्या मोठ्या प्रमाणात चिघळलेला आजच्या घडी? संप चिघळण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या सरकारने इतर खात्याच्या पगारी थांबवल्या नाहीत कोरोना काळात, पण फक्त आमची संस्था लॉसमध्ये आहे आणि त्यामुळं पगारी थांबवल्या होत्या आमच्या. आणि मी सांगतो शिक्षकांना जो पगार देतो सरकार त्यासाठी दिवाकर रावते असताना असं म्हणलं गेलं की ऐतिहासिक निर्णय झाला, ऐतिहासिक करार झाला. त्याचे काही परिणाम तुम्हाला दिसत आहेत का? हां, त्यावेळी पगार वाढला, पण आमचा जो महागाई भत्ता होता तो बेसिकमध्ये त्यांनी केला. हां, आमचंच आम्हाला देतात आणि जाहिरात करतात, एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 200-250 पगार वाढती, इकडे सांगतात एस टी कर्मचाऱ्याची दिवाळी गोड. आणि कव्हरेज किती देतात माहिती आहे का या बातमीला? 24 तास टी व्हीवर तुम्ही टी व्ही लावली बघा, एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड.
500 रुपये पण पगार वाढत नाही. आणि तेच बघा आर्यन खान कव्हरेज किती देतात, 7-7 दिवस देतात आणि आमचा कर्मचारी आत्महत्या करतो तिथं साधं विचारायलाही जात नाही. आता तुम्ही मीडिया आहे, सरकार काय दडपशाही करते का? सरकार आंदोलन मोडू काढू इच्छिते का? सरकार आंदोलन मोडण्याचा 12 दिवसापासून प्रयत्न करत आहेत. आमच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे, पण आमचे कामगार डगमगलेले नाही आहेत. आमच्या जो हा संप आहे तो कर्मचाऱ्यांनी स्वयंपूर्तीने केलेला आहे, म्हणजे कोणाचं ऐकून केलेला नाही आहे. आणि आमची जी 14 युनियनची कृती समिती स्थापन झाली होती, आम्ही विचार केला जर 3 वेगवेगळ्या विचारांचं सरकार एकत्र येऊन सत्तेत बसू शकतं, तर वेगवेगळ्या अजेंडावरचे युनियन एकत्र आले आणि त्यांनी कृती समिती स्थापन झाली. पण त्यांनी लगेच माघार घेतला आणि जी पगारवाढ झाली ती सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना मान्य नव्हती. त्यामुळं मग आम्ही परत तो संप कंटिन्यू ठेवला. आमच्यावर खूप दडपण आले, अजूनही दडपण आणले जातात. पण आता टोटल 92,000 कर्मचारी एक झालेला आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि जे दाखवलं जातं न्यूज चॅनलवर 3,000 कर्मचारी कामावर गेले. एक व्हिडिओ क्लिप आहे, एक स्वारगेटमधून एक एस टी निघाली आणि ती हडपसरपर्यंत आली आणि तिथून परत गेली आणि न्यूज चॅनलवाल्यांनी दाखवली ही एस टी चाललेली आहे. अमरावतीकडे एका डेपोला अधिकारीच एस टीत बसले आणि प्रायव्हेट ड्रायव्हर आणला बदली आणि तिथं दाखवलं हे चालू आहे. मला सांगा जर खाजगी शिवशाही चालू आहे असं म्हणलं हां, मग खाजगी शिवशाहीचं आणि सरकारी आहे. तुम्ही लाल गाडी दाखवा ना. बरं, लाल गाड्यात 16,000 गाड्या आहेत, रोडवर बघा आहे का गाडी? हां, सरकार दुर्लक्ष करतंय का एसटी कर्मचारी? सरकार कारण सांगतं की 92,000 कर्मचाऱ्यांना आम्ही विलिनीकरण कसं करणार. 5.5 लाख ऑलरेडी शासकीय कर्मचारी आहेत. मी सरकारला एकच विचारतो या माध्यमातून, जर आंध्र प्रदेशमध्ये तुम्ही राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा एस टी कर्मचाऱ्यांना देता, उत्तर प्रदेश ज्याची लोकसंख्या आपल्यापेक्षा दुप्पट आहे, कर्मचारी आपल्यापेक्षा दुप्पट असतील, तिथं तुम्ही देता. बरं, दिल्ली अरविंद केजरीवाल 1,500 कोटी त्यांनी देतात की तिथल्या महिलांना मोफत प्रवास मिळावा, तो देऊन त्यांचा पगार आमच्यापेक्षा 2.5 पट. मग महाराष्ट्रातच का दिलं जात नाही? नोटिसा बजावतायत त्याची भीती वाटत नाहीये का? कशाला शेवटी आपली एक नोकरी असते. बरं. त्यासाठी हां, मग आंदोलन आपलं झालं, पण शेवटी निलंबनासारखी जर कारवाई होत असेल, कसं आहे साहेब, या एका सरकारच्या भूमिकेकडे कशा दृष्टीने बघतात? कसं आहे साहेब, एक मराठी म्हण आहे, मेलेलं कोंबडं आहे ना आगीला घाबरत नसतंय. आम्ही प्रायव्हेटमध्ये काम केलं तर आम्हाला 10,000 पगार मिळतेच की हो. माझा ड्रायव्हर बदली गेला तर इथल्या पगारीपेक्षा डबल कमवतो. माझा ड्रायव्हर जर प्रायव्हेट लक्झरीवर गेला तर त्याला ढाब्यावाला भत्ता देणार आहे, केबिनमध्ये अतिरिक्त प्रवासाचे पैसे मिळणार आहेत, टप्पा वाहतूकचे. इथं नियम आणि अटी इतके आहेत आणि पगार तेवढाच आहे प्रायव्हेटवेला. त्यामुळे इथला ड्रायव्हर का घाबरेल? आणि कसं आहे माहिती आहे का, क्रांती ही टप्प्याटप्प्याने होत असती. आमचा एक कर्मचारी जेव्हा आत्महत्या करत होता त्यावेळी एक मशाल आमच्या हृदयात पेटत होती. ज्यावेळी 35-28 झाले, सरकारला जाग आली नाही. आजपर्यंत ही सगळी आंदोलनं झाली, प्रत्येकाला चर्चा झाली, त्यातनं काय घडलं? तोंडी आश्वासनं झाले. मग आम्ही लेखी का मागतोय? आजपर्यंत जो टाइमपास झाला त्याचा परिणाम आहे का हा सगळा? हां, टाईमपास झाला त्याचा परिणाम आहे. कोरोना काळात आम्ही मान्यही केले की सरकार अडचणीत आहे, सगळं बंद आहे, टॅक्सेस बंद आहेत. आम्ही तिथं 3-3 महिने पगार घेतले नाही की, पण या 6 महिन्यात त्यावेळेला ज्या संघटनांनी करार केले त्यांनाच दोष देता येईल का आता? तेच काढले. एस टी कर्मचाऱ्याच्या अधोगतीला एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटना जबाबदार आहेत. राजकीय पक्षाचे बांधील आहेत. राजकीय पक्षाशी बांधील म्हणजे उघडच आहे की हो. महाराष्ट्र एस टी कामगार सेना शिवसेनेशी संलग्न आहे, इंटक काँग्रेसशी संलग्न आहे. काही संघटना अप्रत्यक्षरित्या राजकीय पक्षाशी, मग ते राजकीय पक्षाचेच ऑर्डर घेणार. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचारी कुठल्याही युनियनच्या दबावाला सध्या बळी पडत नाही. आणखीन एक महत्त्वाचा आरोप ह्याच्यामध्ये केला जातोय की एस टी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे त्याला एक विरोधी पक्षांनी कुठेतरी हवा दिली आहे आणि त्याच्यामुळं हे जे एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे ते चिघळत चाललं आहे, असा आरोप अगदी सरकारतर्फे केला जातो की कुठेतरी चालून भाजपाने, खास करून भाजपावरती हे बोललं जातं की भाजपानं या आंदोलनाला हवा दिली आणि त्याच्यामुळे हे सगळं वातावरण चिघळलेलं आहे. बिलकुल नाही का जो आरोप होता मुळात आरोप हा बिनबुडाचा आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही राजकीय पक्षाशी देणं घेणं नाही. आमच्या अन्याय हक्कासाठी आम्ही लढतोय. जरी भाजपचे काही आमदार इथं आलेत, त्यांनी प्रतिनिधी म्हणून त्यांनी कामगारांचं त्यांना काय तर वाटलं म्हणून त्यांनी
स्वतः आलेले आहेत. भाजपची आमचे युनियनच नाही आमच्या. भाजपची युनियन युनियनच नाही नाही. आणि भाजपची आमच्या चाललंय आंदोलन, त्याच्यामध्ये आपण नाही बघतो नाही की एक हा मिनिट. राजकीय डाव आहे. गोपीचंद मुळात पडळकर असतील आणि बाकी नेते आहेत, नितेश राणे आहेत, असे जे आहेत ते उतरले. त्यातून असं त्यांचं आता सरकारचं म्हणणं की कुठेतरी भाजपने या आंदोलनाला हवा दिली. नाही नाही बिलकुल नाही. भाजपचाही ह्या आंदोलनाशी काही काडीमात्र संबंध नाही आणि जे काय उभा केलं आहे ते कामगारांनी उभा केलेलं आहे. आज राजकीय डावपेच म्हणून आणि आपलं अपयश म्हणून हे सरकार नाही का भाजपचं नाव पुढं करतं आहे. काही संबंध नाही, भाजपचा काही याच्यात संबंध नाही. आम्ही उभा केलेलं आंदोलन आहे आणि हे जर आंदोलन यशस्वी झालं तर कामगारांच्या जीवावरच झालेलं आहे आणि सरकारने भाजपचं नाव पुढं करून आमचं आंदोलन थांबवू बी नये आणि आम्हाला न्याय द्यावा एवढी विनंती आहे. संप कधी मिटेल आणि कामगारांची आता मानसिकता कशा प्रकारची, कामगार कर्मचारी जे आहेत तर त्यांची एक मानसिकता कशा पद्धतीची आहे? आणि आता आपण म्हणलं की जे राजकीय पक्ष म्हणून हवा देत आहेत हे आंदोलनाला, असं देखील म्हणलं जातं. मुळात मी एक आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मुळात इथे पक्ष, कारण कामगार आज इतिहासामध्ये प्रथम कुठला झेंडा, पक्ष, बावटा, संघटना किंवा कुठली युनियन म्हणून न उतरता प्रत्येक कामगार हा स्वतःहून स्वयंस्फूर्तीने हा आज इथे रस्त्यावर उतरलेला आहे. ह्याचं एक मुख्य कारण म्हणजे जे आमच्या 1 लाख कुटुंब कर्मचाऱ्याचं जे परिवार आहे ह्यातील आज 38 कर्मचारी आमचे शहीद झालेले आहे आणि ह्या शहीदांसाठी हा आम्ही रस्त्यावर उतरून सर्व कर्मचारी हा रस्त्यावर उतरून दुखोटा मांडत आहे. हे मुळात आपण सर्वांनी समजून घ्यावे. आणि आपण विचारलेला दुसरा प्रश्न की ह्याला राजकीय पक्षाची हवा आहे का, माझं सर्वांना व सरकारलासुद्धा एक विनंती आहे. आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात कुठेही जावा, जिथं जिथं आमचे कर्मचारी रस्त्यावर आहे, कुणाच्या तरी हातात BJPचा झेंडा दिसतोय का, कुणाच्या तरी छातीवर BJPचं चिन्ह दिसतंय का, किंवा त्यांच्या पक्षाचं काय इथे अजेंडा आहे का, हे तुम्ही मुळात समजून घ्या. मुळात आमच्या भावना ह्या सर्वांच्या पोटासाठी उतरलेल्या आहे. ज्यावेळेस पोटावर प्रश्न येतो तो प्रश्न आज आमच्या पोटावरून आज होटावर आलेला आहे. आणि जोपर्यंत आम्ही सर्व कर्मचारी शासनात विलिनीकरण होत नाही आणि शासनाचा जो चालक आहे, कलेक्टरचा चालक, तहसीलदारचा चालक, त्याला जो पगार मिळत नाही, हाच एवढा पगार जोपर्यंत आमच्या ST कर्मचाऱ्याच्या चालकाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा दुखवटा किती दिवस चालेल आणि कसा चालेल हे आम्ही सांगू शकत नाही आता सध्या तरी. आणि जोपर्यंत आमची ही मागणी शासनात विलिनीकरण मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या शहीद झालेल्या 38 बांधवांना आम्ही योग्य ती श्रद्धांजली वाहू शकत नाही. याजून असं दिसतंय आता संप चालू आहे, 10-15 दिवस होऊन गेले या सगळ्या गोष्टीला. एकीकडे आपण खरं तर वेतन कमी ही आपली उरड आहे. याच्यातनंच एक थोडीसं आपल्या समोर एक आर्थिक संकट असताना आज एवढे दिवसापासून संप आहे. संप मिटेल आणि लवकर काही चांगलं घडेल असं तुम्हाला वाटतं का यामध्ये? हो साहेब, कारण प्रत्येकाची एकच इच्छा आहे. कारण ST जी आहे ही आमची लालपरी, हिला आम्ही आईसारखं मानतो आणि सर्व आम्ही ह्या लालपरीचे सेवक म्हणजे आम्ही त्यांची मुलं आहे. आणि जोपर्यंत हा महाराष्ट्र आहे आणि आम्ही सर्व चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी आमच्या लालपरीची आम्ही इमानदारी एतबारीने सेवा करतो आणि आमची सुद्धा हीच इच्छा आहे सर्वांच्या पोटाचा प्रश्न लवकर मिटावा आणि आम्ही स्वतःहून जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर लवकर येऊ, आमची ही मनापासून इच्छा आहे. असं म्हणलं जातं की कर्नाटकच्या बाबतीमध्ये तुलना केली जाते की कर्नाटकच्या कर्मचाऱ्यांचा पगार म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार, पण दुसऱ्या बाजूला कर्नाटकची ST प्रॉफिटमध्ये असते, आपले लॉसमध्ये असते. याचा कधी अभ्यास केलाय, कशामुळे असं घडत असेल? साहेब ह्याला बरं मुळात मी काय म्हणतो, कुणी सांगितलं तुम्हाला तोट्यात आहे? प्रायव्हेट लक्झरीवाल्या जर 200-250 रुपयांमध्ये सुखकर प्रवास देऊ शकतो तर ST का देऊ शकत नाही? त्या प्रायव्हेट मालकाला शेवटी मग ST तोट्यात, बरं मला आता सांगा, तोट्यात हा राजकारण्यांनी तिला तोट्यात आणली. ST तोट्यात नव्हती, 70 वर्षापासून ST तोट्यात नाही, आताही नाही. हिचं नुसतं भंगार जरी विकलं एका रात्रीत 1000 गाड्या उभारू शकतात एवढी प्रॉपर्टी STची. आज प्रत्येक शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत STच्या. कुठून आल्या, कुठून कमावल्या? आमच्या कामातून कमावल्या. मग जर आम्हालाच नाही तर स्वयंस्फूर्तीनं आमचे कर्मचारी जे आत्ता जे काही चालले विलिनीकरणासाठी जो काही लढा चालला आहे ह्या विषयावरती, या मतांवरती सगळे ठाम आहेत, हलणार नाहीत. ज्यांना स्वतःच्या हेतुपुरस्पर ह्याचा जसा अंदाज लावायचा आहे तसा लावून घेऊ द्या. जोपर्यंत आम्हाला विलिनीकरणाचं लेखी पत्र मिळणार नाही इथला एकही बांधव हलणार नाही.
नाही, आपण बघतो 15 दिवसापासून हे सगळं आंदोलन सुरू आहे. खरं तर एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन यापूर्वी अशा पद्धतीने कधी चाललंच नाही. इतके दिवस साधारण 2-4 दिवस चालायचं, एखाद दुसरा दिवस चालायचं. आता मात्र 15 दिवस होऊन गेले. उद्रेक संपला का सरकार काही गंभीर आहे असं वाटतंय का? हे जे सगळ्या हालचाली सुरू आहेत सरकारला आणि हे संप मोडून काढण्याचीच मानसिकता वाटते का? संप मोडून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकार करत आहे. सगळीकडून ताकद लावली जात आहे, पण कर्मचाऱ्यांची मानसिकता सोशल मीडियावर काही मेसेज सुद्धा बघत असतो, ते फिरत असतात. काय गोंधळाचं वातावरण? सोशल मीडिया ही महत्त्वाची नाही. आमचा रोजचा प्रत्येक दिवस सकाळी एक प्रॉब्लेम घेऊन जन्माला येतो, संध्याकाळी झोपेपर्यंत प्रॉब्लेम क्रिएट करतच राहतो. तो प्रॉब्लेम सॉल्वच होत नाही. आज इतक्या वर्षापासून इतक्या 22 ते 23 संघटना यांच्या नाकारतेपणामुळं आमच्यावर ही वेळ आली आहे. जोपर्यंत आता आमच्या पोटाला पीळ पडते तर आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे. सरकारला काय अडचण आहे? सरकार स्वतःहून सांगतं आहे की ती तोट्यात आहे. एस टीचा जर लेखाजोखा खरंच एखादी कमिटी नुसत्या त्या ह्याच्यावरती नेमली गेली. पण आज असा एक विचार करा की प्रवाशांचे एक मोठे हाल होत आहेत आणि ती एक वेगळी परिस्थिती, कारण वाड्या वस्त्यावर जाणारी आपली एस टी आहे. कदाचित दुचाकी कुठं तिथं जात नसेल, पण ती तुम्ही किंवा बरोबर त्याबद्दलच कर्मचारी म्हणून कर्मचारी म्हणूनच बोलतोय. आमची अशी अपेक्षा नाही त्यांची हाल हवे. ज्या लोकांना सवलती शासन देते त्यांनी तो प्रश्न शासनाला विचारावा की आमचं काय हाल करताय. कर्मचाऱ्यांचा जो काय तिढा आहे तो पटकन सोडवा, आम्हाला आमचा मार्ग मोकळा करा. त्याला तुम्ही आम्हाला का जबाबदार धरताय? वाटतं का एवढं सोपं आहे? आमच्या ताटातली पोळी जर आम्हाला मिळाली, आम्ही उद्या सकाळपासूनच कर्तव्यावर जाऊ. तर ती जर मिळत नसेल, हे जसं चाललंय ठीक आहे, सगळ्यांचं साथ आहे, सगळ्यांच्या एकजुटीनंच ही घटना घडते. मोठं आंदोलन होतं, विलिनीकरण एवढं सोपं आहे असं वाटतं? हो, अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. एवढा मोठा कर्मचारी वर्ग राज्य सरकारी सेवेत सामावून घेणं, ही जी कार्यवाही आहे ती तितक्या गतीनं होणं. आम्ही फक्त लेखी मागतो साहेब, आम्ही तेवढ्या गतीनं होणारच. आमच्या सगळ्यांच्या एकीनं ही घटना घडणारच, हे होणारच. आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं जे काय आमचे वकील कोर्टामध्ये त्यांच्या पद्धतीनं जे युक्तिवाद चालू आहे, प्रयत्न सगळ्यांचे चालू आहेत. आम्हाला यश मिळणार हे नक्की आहे आणि आम्ही आमच्या विचारांवर लेखी मिळेपर्यंत एकही कामगार कामावर रुजू होणार नाही. आपण म्हटलं होतं की आंदोलनाची जी तीव्रता आहे ती भयानक अशी पद्धतीची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत माघार नाहीच. विलिनीकरण हवं आणि त्याच्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, अशाच पद्धतीची ही एस टी कर्मचाऱ्यांची भूमिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला कर्मचारी जे आहेत तर त्या देखील आपण बघतो की आता तसं पाहिलं तर आपण थंडी आणि त्यामध्ये पावसाळी देखील वातावरण, पण अशा वेळेला सुद्धा महिला कर्मचारी आहेत. रात्रंदिवस जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू असतं त्यामध्ये महिला कर्मचारी तेवढ्याच ह्याच्यानी सहभागी होतात. आज इतका अगदी तुम्ही आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी आहात, वेदना जे म्हणावेत ते आज कशा पद्धतीच्या तुमच्या? आज जे आमच्यातले जो काही वेदना म्हणा किंवा मूळ त्रास जो आहे सगळ्या गोष्टीचा, तर तो कशा पद्धतीचा? एस टी कर्मचाऱ्यांचं जीवन आपण म्हणू तर ते कसं आहे? एस टी कर्मचाऱ्याचं जीवनाबद्दल सांगायचं म्हणलं, बाहेर जो हमाल ज्या पद्धतीने काम करतो ना त्याच्यापेक्षा निपुत्रे हालत आमची आहे. आज त्या बाहेर हमाल जिथं काम करतो त्याला थोडा मान सन्मान तर असेल, पण इथं त्याच्यापेक्षा आमची जी अवस्था आहे आता सध्याला, काही ठिकाणी आता परवाचं घेतलं, आमचे जे कर्मचारी जे आत्महत्या झालेले आहेत याच्यामधले, त्या कर्मचाऱ्याच्या घरच्यांची जी अवस्था आता सध्याला जी चाललेली आहे त्या अवस्थेला कारणीभूत हे सरकारच राहणार आहे. त्या कर्मचाऱ्यावर काय, काही जणांनी अफवा काय उठवल्यात त्याच्याबद्दल XYZ की तो कर्जबाजारी होता, पिऊन आत्महत्या केली. तो कर्जबाजारी झाला कसा? तसं होत नसेल. हां, मग मी काय म्हणते, एखादा पिलेला मिळेल तुम्हाला त्यातला, एवढे 36-40 जण मिळतील का? मग ह्याच्यावर तुम्ही सरकार काय म्हणताय की बाबा नाही त्यांचं काय तर वैयक्तिक कारण असेल. मग तुम्ही एखाद्या व्यक्ती कुठं काय झालं रस्त्यावर, तुम्ही आता साहजिक आहे मीडियावाला पण जात आहे पटकन काय झालं असं झालं, मग एखादा मीडियावाला त्या घरी गेलेत का कोण विचारायला की काय झालं, कशामुळे तुमची ही परिस्थिती झाली, अवस्था ही कशामुळे आली म्हणून कोण विचारायला गेलं का तिथं? सर आम्ही खूप थकलो पण हारलो नाही सर, पण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही सर. किती दिवस लागू त्याला सर, आम्ही शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय मी इथून उठणारही नाही आणि संप मिटणारही नाही. आम्हाला पण वाटते सर आमच्या मागण्या मांडणे व्हावं, आम्ही पण ड्युटीला जावं. आमच्या प्रवाशांचे किती हाल होते सर, आम्ही डोळ्यानं बघतो सर. प्रवासी म्हणजे खाजगी वाहनवाले आहेत ना, त्यांना एवढे लुटतात सर भरपूर.
लोकांची अगदी दुप्पट हो 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 चालू आहे सर. आम्हाला पण प्रवाशांची थोडीशी हे वाटते सर, त्यांचे पण थोडेसे पैसे वाचावेत आम्हाला पण वाटते. आमच्या एस टीचे पैसे दुसऱ्यांच्या खिशात जातात हे पण आम्हाला बघून वाईट वाटते ना. आमचा पण निर्णय लवकरात लवकर हो दिवस उजाडतोय पण आशादायक असं चित्र रोजच आपल्या समोर सर आम्हाला दररोज वाटतंय आज तर निर्णय होईल का. परिस्थिती चिघळत चालली. हा हो हो आम्हाला पण दररोज वाटतंय सर. आम्ही पण वाट बघतोय आज तर आमचा निर्णय लागेल. आज पण आम्ही खूप वाट बघितलो सर. परत 3:30 वाजता न्यूज दाखवलं की एस टी महामंडळाचं आमचं विलिनीकरणाचं पुढच्या सोमवारीपर्यंत 22 तारखेला ढकललं सर. आम्ही सगळे जर परत नाराज झालो सर. कुठं तर आम्हाला वाटतं की आज तर निर्णय लागावा, आज तर फायनल व्हावं सर. पण इकडे एक दिवस सर पुढे जातो. आज 17वा दिवस आहे सर संपाचा. तरी पण 17 दिवस झाले तरी कोणी येत नाही, कुठला आम्हाला विचार करत नाहीत कोणी सर. आम्ही म्हणजे टाकून दिलेली वस्तू झाल्यासारखं झालं सर. आम्हाला पण वाईट वाटतंय सर की आमच्याकडे कुणीही आमच्याकडे लक्ष देत नाही सर. अधिकारी तर सोडा, कुठले राजकीय पक्ष म्हणा, कुठले मोठे, आता आमच्याच परिवहन मंत्री आमच्याकडे लक्ष देत नाही सर. दुसऱ्या खात्यामधले म्हणजे नाही. आणि आणखीन एक होत असतं प्रत्येक वेळेला आंदोलन होतं, आपले लोक चर्चेला बसतात, त्याच्यात आपण कुठेतरी हरतो. नाही सर आम्ही हारणार नाही सर. आम्ही अजिबात हारणार नाही सर. आम्हाला ना विलिनीकरण पाहिजे म्हणजे पाहिजे सर. आम्ही हारत नाही सर. आम्ही थकलो पण आम्ही हारलो नाही सर. अजून परत आणखीन लढणार सर. आम्ही परत लढणार. आम्ही असंच लढणार. आमचा जोपर्यंत शासनात विलिनीकरण होत नाही ना सर तोपर्यंत आम्ही अजिबात उठणार नाही सर. आम्ही सगळं लेडीज सर, सगळं घरदार सोडून लहान लहान मुलं घरी सोडून आम्ही इथं येतो मॅडम सर. दररोज 7 वाजता येऊन आम्ही दररोज 5-6 वाजेपर्यंत इथं सर बसतो. एस टी कर्मचाऱ्यांचे हे सगळ्या व्यथा. आणि आता महत्त्वाचा भाग येतो. नेहमी असं होतं की आंदोलनं होतात, बऱ्याच वेळेला आंदोलन होतात जी 2 दिवस चालली, 3 दिवस, आणि शेवटी चर्चेमध्ये कुठंतरी हरलं जातं किंवा ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाहीत, असा मागचा एक अनुभव आहे. आताची परिस्थिती कशी आहे सर? आतापर्यंत अनुभव जर घेतलं, शासन फक्त आश्वासन दिलं. आंदोलन यशस्वी होतं पण आपण टेबलवर हरतो. आम्ही आता हारणारच नाही आहे. आमचा निर्धार आहे, शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणारच नाही. काय करूया मरू, आता निर्धारच आहे. आतापर्यंतचा अनुभव आहे, शासन फक्त आम्हाला आश्वासन दुसरं काही दिलंच नाही. आणि आता आम्ही 17-18 दिवस झालो आहे, लढतो आहे, हाक मारतो, आमचा हक्क मागतो आहे. तर हे लोक आमच्यावरती निलंबनाची कारवाई करतात का? आमचा हक्क नाही का? संविधानाचा तुम्ही विनयभंग करताय, मुस्कटदाबीच आहे. आणि तुम्ही दिशाभूल करताय. आकाशवाणीला तुम्ही नेहमी बातमी देताय की संप मागे घेतला एस टी कर्मचारी म्हणून. हे काय खोट्या बातमी देताय, संचालकाची बातमी देताय. असं का? दडपशाहीचा तुम्ही नेहमी वापर केला. आम्ही आता मागं हटणारच नाही. निर्धार म्हणजे निर्धार. नाही आम्ही भूमिका दिसते. हो निसतेच. आता तुम्हाला सगळ्याच माहीत आहे. नेहमीच आता परवाचाच अनुभव आहे. आकाशवाणीला 2 दिवस झालं, पुणे आकाशवाणी, सोलापूर आकाशवाणी, सगळ्या आकाशवाणीला सांगतात की संप मागे घेतलेलं आहे, आंदोलन मागे घेतलेलं आहे. पण हे खोटे आहेत. 3000 कर्मचारी जॉईन झाले. हां, आणि सगळ्या खोटी मिळत नाहीत. संचालकसुद्धा बातमी आलेली आहे, खोटी बातमी आहे. म्हणजे दडपशाहीचा वापर चालू आहे. आणि आम्ही आता भेटणारच नाही. काही करा, तुम्ही काही करा, आम्ही मागे हटणार नाही. विलीनीकरणाशिवाय पर्यायच नाही. आणि विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार. विलिनीकरणाशिवाय माघार नाही असं म्हणलं जातं. दुसरीकडे असं म्हणलं जातं की कोर्टाचं म्हणणं तुम्ही ऐका आणि कोर्टातच जावा, तुम्ही आमच्याकडे येऊ नका, अशा पद्धतीचे. म्हणजे आमच्याकडे यायचं असेल तर चर्चा करा, नाही तर सरळ तुम्ही कोर्टातच जावा, कोर्टाशी तुम्ही काय वाद घालायचे ते घाला, अशा पद्धतीचं आता म्हणणं सरकारचं यायला लागलेलं आहे. नाही, आमची लढाई ही दोन्ही बाजूने आहे. एक न्यायालयीन लढाई आहे, जो आमचा वकील गुणवर्त सदावर्ते साहेब लढत आहेत, भक्कमपणे लढत आहेत. आणि दुसरं जे आमचं आंदोलन आहे हे गेटवरचं आंदोलन आहे, दुखवटा आंदोलन आहे गांधीगरी पद्धतीने. या दोन्ही पद्धतीने आम्ही करतो आहे. आणि आमची कशी सिच्युएशन आहे, डू ऑर डाय सिच्युएशन आहे आमची. करा किंवा मरा, या लढाईत आम्ही डू ऑर डाय या सिच्युएशननी उतरलो आहे. ज्या आहेत कामगार संघटना, त्या कुठे तुम्हाला दिलासा देत आहेत का? नाही. कामगार संघटना ज्या आहेत यांना मुळात यांच्या स्वतःच्याच संघटनेची किंवा यांची काहीतरी दुकानदारी बंद पडेल त्यासाठी हे कुणी सपोर्ट करत नाही आहेत आम्हाला. आणि दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक आज सद्य परिस्थिती आहे आजची, प्रत्येक कुठलंही म्हणजे राजकीय पक्ष असो किंवा कुठली संघटना असो किंवा MSCB कुठलंही खातं, प्रत्येकजण येऊन इथं आम्हाला पाठिंबा देतात. मग विरोध कोणाचा आहे? नेमक्या ह्याच म्हणजे हे जे परिवहन मंत्री आहेत यांचाच विरोध आहे का मग शासनात विलिनीकरण करण्यासाठी? हा फक्त आमचा प्रश्न आहे. त्यांना परिवहन मंत्र्यांचाच विरोध आहे. त्यांचाच विरोध असणार आहे ना. मला सांगा, आजच्या सत्य परिस्थितीला नाही 2 मिनटं, आजच्या सत्य परिस्थितीला प्रत्येक राजकीय आत्ताच मी काय म्हणलं, राजकीय पक्ष असो किंवा कुठली संघटना असो किंवा कुठलाही पक्ष, गल्लीबोळातले कुठलेही छोट्या मोठ्या संघटना असतील, सगळेजण प्रत्येकजण त्या आम्हाला पाठिंबा करतायत ना. मग विरोध कोणाचा आहे साहेब इथं?
नेमका विरोध कोणाचा हे कळलं पाहिजे ना आम्हाला. सगळेजण काय म्हणतात की बाबा तुमच्या शासनात विलिनीकरण करण्यासाठी आमचा सुद्धा तुम्हाला पाठिंबा आहे. मग नेमका विरोध कोणाचा हेच तरी कळू द्या ना आम्हाला. आणि साहेब बरं आताच्या घडीला आता सगळ्यात सांगा एक आता एवढं सगळं झालं एक आता मला एक सांगा नाही एक सांगा नाही तोचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट आपण न्यायालय आज आमच्या कामगारावर बोट उचलत आहे ना. 5 वर्षापासून आम्ही न्यायालयाचे दारं ठोकतोय. 5 वर्ष न्यायालयाला केव्हा जाग येत नाही. आता लगेच न्यायालयाला जाग येते का की लगेच तुम्ही हे करा आणि ते करा म्हणून. न्यायालयाकडे आम्ही 5 वर्षापासून मागणी करतोय. फक्त समिती नाही ऐका एक मिनिट ऐका हो. न्यायालयानंच आम्हाला न्याय दिला नाही. मग आम्ही अपेक्षा करायच्या कोणाकडं. 2017च्या संप ऐका साहेब न्यायालय इतकं संत गतीचं आहे. एखादी समिती स्थापन करतात त्याचं उत्तर येत नाही. आणि दुसरी गोष्ट असं कामगारांना भूळ घालतात. आता तुम्हाला पाहिजे ती समिती स्थापन केली ना आता नाही आम्हाला कामगार एकजूट जे झालंय. मी बोलतो आताच्या समितीवर कोण आहेत? मुख्यमंत्र्याचे सचिव, अर्थमंत्र्याचे सचिव, परिवहन मंत्र्याचे सचिव. आमचा कोण प्रतिनिधी आहे तिथं? आमचा कोण प्रतिनिधी नाही. नकारात्मकच निकाल येणार. आमचा प्रतिनिधी द्या ना. बरं आमचे जे युनियन आहेत 2017ला सुद्धा हीच शाळा होती. आज सुद्धा हीच शाळा आहे. आता 2005 पासूनचे जेवढे कर्मचारी आहेत कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेले आहेत. कायद्याचं ज्ञान आहे. आम्हाला हे राजकारण कट हे आम्हाला कळतं आहे. त्यामुळंच कामगार स्वयंपूर्तीने उतरलेला आहे. आता सध्याला प्रत्येक ही जी कामगार संघटना म्हणून होती त्या लोकांनी आम्हाला ह्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना ही अशी अवस्था आणून ठेवली. यामुळं काय झालंय कामगार संघटनांनीच कामगारांचा घात केला. आणि ही गोष्ट 100% खरी आहे. आणि ह्यात शरद पवार सुद्धा इन्व्हॉल्व आहेत. आणि आज ते बोलायला तयार नाहीत. इथं एक बोलतात ऐका. आणि सर आतापर्यंत जर अनुभव बघितलं की संघटना हे फक्त स्वतःपुरतंच विचार केलेला आहे. त्यांचं दुकानदारी बंद होईल याच्या भीतीनं ते आम्हाला सपोर्ट करत नाहीत. आता सगळ्या बाकीचे सगळे MSB म्हणा सगळे संघटना आम्हाला सपोर्ट करतात. मग आमच्या अंतर्गत हे इंटक म्हणा कामगार संघटना म्हणा हे आम्हाला का सपोर्ट करत नाहीत. मग ह्याचा सरळ अर्थ असा आहे की त्यांची दुकानदारी बंद होतं, त्यांचे नेतेगिरी बंद होतं, त्यांना बसायचा ड्युट्या बंद होतं, त्यांचे जे बाकीच्या ज्या आहेत पुढारपणा जे आहे त्यांना जे मिळणार हे आहेत सगळं बंद होतं. फॅसिलिटी सगळे बंद होतात. आज जर आतापर्यंत मी बघितलं तर आमच्यात काही लोक आहेत की लॉकडाऊन झाल्यापासून दोन वर्ष झाले ते कामावर नाहीत. मग बाकी आम्ही फक्त 2 महिने सामान्य कामगार जर 15 दिवस कामाला नसेल तर 8 दिवस कामाला नसेल तर तुम्हाला हे काढलं जातं, चार्जशीट काढलं जातं. तर ह्या लोकांना चार्जशीट तुम्ही का काढत नाही? मग ह्याच्यामुळे ऐका सर ह्याच्यामुळं त्या लोकांना हे विलीनीकरण नको आहे. त्यांची दुकानदारी बंद होण्याच्या भीतीनं हे त्यांना नको आहे. आणि आतापर्यंत शासनाने फक्त आम्हाला आश्वासन दिलं. आश्वासन दुसरं काय केलं आहे? बरोबर आहे. कसं आहे कारण कामगार एवढा संतापलेला आहे, त्याच्या भावना एवढ्या उद्रेक आहे की तुम्ही आता समोर स्वतः मीडिया प्रतिनिधी आहे, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. पण दुसरी एक अशी बातमी ऐकण्यास मिळाली की आदरणीय उच्च न्यायालयाने की आपला संप हा बेकायदेशीर म्हणून अजूनपर्यंत ठरवलेला नाही. त्याचप्रमाणे कोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की कामगार हा शांततेत आणि संविधानिक मार्गाने हा इथं उपोषण संप दुखवटा करत आहे. त्यामुळे आम्ही एक सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि एक मला आशा आहे की आपले परिवहन मंत्री माननीय अनिल परब साहेबांनी जसं सांगितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी, तसं परब साहेबांना एक विनंती आहे की ST कामगारसुद्धा ही आपले परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे. आपणसुद्धा स्वतःहून इथं येऊन कर्मचाऱ्यांच्या भावना प्रत्यक्ष जाणून एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांनी काय मागितले फक्त की जो सरकारी कर्मचाऱ्याला पगार मिळतो तोच फक्त पगार आम्हाला द्या. कारण हीच एवढी मनापासून पोटापासून आणि आज होटावर आलेली त्यांची भावना आहे हा कामगार इथं व्यक्त करत आहे. एकंदरीत आपण बघतोय ST कर्मचारी जे आहेत तर त्यांची सगळ्यात मोठी ही सगळी भावना की मुळात सरळ म्हणणं असं आहे की आजपर्यंत खरं तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे होता. पण आमच्या संघटना म्हणून ज्या होत्या, संघटनांचे नेते म्हणून जे होते तर त्यांनीच
खरं तर आमच्या मागण्यांना हरताळ फासला आणि प्रत्येक वेळेला चर्चेतून कामगार हित, कर्मचाऱ्यांचं हित बाजूला सारलं गेलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज ही वेळ आली आहे की अक्षरशः म्हणजे थंडीच्या दिवसातसुद्धा आंदोलनाकरता कुठंतरी बसावं लागतं आहे आणि ज्या ठिकाणावरती आम्ही आंदोलन करतो आहे तिथून देखील हटवण्यात येतं आहे. अशा पद्धतीचं वातावरण होतं. संघटनांवरचा विश्वास कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा हा उडालेला आहे आणि स्वयंस्फूर्तीनं आज एस टीचे जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, हे सगळे आंदोलनाच्या एका पवित्र्यात आहेत. सगळ्यात महत्त्वाची त्यांची भावना अशी आहे की प्रवाशांचे हाल आम्हाला नको आहेत. आम्ही अगदी उद्यापासून सगळी सेवा द्यायला तयार आहोत, पण मुख्य म्हणजे आमची जी प्रमुख मागणी आहे विलिनीकरणाची, ती मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये आता माघार नाही. आजपर्यंत कुणाच्या तरी शब्दाखातर, कुणाच्या तरी आश्वासनाखातर इथल्या आम्ही कामगार कर्मचाऱ्यांनी, आमच्या नेत्यांनी माघार घेतली किंवा शब्दावरती विश्वास ठेवला. आता मात्र कुठल्याही व्यवस्थेवरती विश्वास नाही. केवळ कागदावर यावं, विलिनीकरणाचा मुद्दा मान्य व्हावा, तेव्हाच आमच्या मागण्या मान्य झाल्या हेच स्पष्ट होईल. अशा पद्धतीची भूमिका आता एस टी कामगार आणि कर्मचाऱ्यांची आहे. भविष्यात कदाचित आता हा आपण म्हणूयात की मागण्या मान्य कशा पद्धतीने होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेलच, पण शिवाय एस टी कामगार आणि कर्मचाऱ्यांवर भविष्यात अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची वेळ येऊ नये ही जबाबदारी खरं तर आता आपल्या शासनाचीच म्हणावी लागेल. ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय. माझ्या समवेत होते आमचे सहकारी रोहित थळवे.